सकाळपासून एक गिराईक नाही, एकाचे पण पैसे जमा होईना आणि कसं होईल. माल भरायच्या दुकानामध्ये लोक उधारी पण आणून देत नाही. इतके कसे फुकट खावा असा बरं लोकांनी, तेच कळत नाही मला तर. काही खरं नाही बाई. एवढा उन्हाळा लागला, सगळ्या बर्नर रिकाम्या तिकडे झाल्या. आता कसं व्हायचं. कमीत कमी मला 40-1,000 रुपये लागतील. त्या मंगलीकडे बी जवळ तिच्याकडे मला असं वाटतं 8-1,000 झाले असतील आता. आपण दूध आणा दिवसभर, आपण त्याचा चहा पिऊन घ्या, त्यात लाईट नसती, ते दूध खराब होऊन जातं. काही खरं नाही बाबा. लोकांना वाटतं यांचे दुकान नाही, दाखं नाही, यांना काय कमी आहे. त्यांना काय माहिती आमचं काय काय खर्च होतो दिवसभर. ते जाणं आता कधी चहा उकळतो. हा देते दादा, थांबा. माणसं बी अशी तिकडे येऊन बसत, माणसं जाऊ चहा नेऊन देणार आहे का मी आता. चला चहा प्यायचा. चहा पिऊ ना. काय चाललंय. काय नाही. बरं एक कर. एक मध्ये 2 घेतो का सगळं पाहिजे तुला. नाही काय हा पूर्णच घ्या. 2 कट घेऊ का एक फुल घेतो आणि 2 फुल मध्ये एक फुल मध्ये 2 करू. 2 कट. एक फुल द्या आणि 2 कट करून द्या. इन मिन 5 रुपयाचा चहा, हा. त्याच्यामुळे तुम्ही 2 कट. तुम्ही येतच कशाला हो? आणखी मला माग तो गॅस पेटवायला सुद्धा माग आहे मला 1 कप चहाला. 2 कट घेऊ ना मग. 2 फुल घ्या, जाऊ दे. चला 5 रुपयाचं काय झालं, 10 रुपये. हो दिनकरराव, तुम्ही काय त्या बाबाच्या नादी लागता. तो बाबाराव तुम्हाला माहिती कसा आहे, आयुष्यभर त्यांनी लोकांना फक्त पोटावर फिरवलं. हो पैसे द्यावे लागत आहे मागे तेवढेच आहे. तुम्ही आजपर्यंत मला जे पैसे नाही दिले का ते पैसे ठेवा पहिले. उधार घ्या, नाही तरी मग जाऊ दे. बरं उधारच आहेच नाही तरी. दिनकरराव पहिले 24,500 रुपये हो. हा, त्या त्याला अरे बा. 9 महिन्यापासून पैसे दे. आम्ही- 9 महिने. आम्ही काय जमीन ओपन नाही आम्ही काय जमीन ओपन चालू का गरज अहो, तुम्ही जमीन ओळखून चालले, पण मला एक दिवस विकायची वेळ येईल, त्याचं काय हा आवडा काही नाही. जमणार नाही. मला पैसे ठेवा पहिले. 5 रुपयाच्या साठी तुम्हाला काय घर जागा सगळं विकायला असं थोडे. ऐका ना, आज नाही उद्या भेटून तुम्ही जर जातील. पैसे जर नाही दिले ना, तुमच्या घरासमोरची गाडी जमा करून आणत असते मी. घे बा तू जमा करू काय नसेल काय नाही. अहो दिनकरराव, तुम्हाला माहिती का 24-25,000 रुपये उधारी होऊन गेली आणि बाबा 9 महिन्यापासून पैसे देतो. अजून एखादी बाईचं लग्न होऊन डिलिव्हरी झाली असते, पण या बाबाकडनं पैसे निघत नाही. अहो, पण मग एवढे पैसे होऊन द्यायचे नाही, हळूहळू थोडं थोडं काढत राहायचे. अहो, आता देतच नाही तो अहो, माणूस. लोकांकडे एकदा जास्त पैसे झाले का लोक द्यायला आहे ना, दे मग आता आहे ना. दिन बघ करा ना, आता एक जड कप जड चहाला पकडलं. पण म्हणे का उधार आहे का म्हणे. एखादं ते अर्ध ठीक आहे हो, पण मग एवढं तुम्ही जर उधार होऊन देते. अहो हेच, मी काय पळून चाललो का, मी काय शेती विकून चाललो का, मी त्याचं प्रॉपरच्या लोकांनी जर अशी जखमारी केली 8 दिवस, तर 15 बाहेरच्या लोकांनी काय करायला पाहिजे. 8-15 दिवस महिनाभराचं आहे ना, तुम्ही लगेच रेकॉर्ड क्लिअर करून घ्यायचं. बाकी पुढे देतच नाही तोपर्यंत. असं जर केलं तर मग अरे बाई तुला चहा आपलं प्यायला आणला का तुला उतरेटे करायला आणलं. अहो, चहा पण आता प्यायला. मला काय माहिती तुमचे उठे रेट एवढे आहे असं. त्याचं कागायचंच काम राहत दुकानदाराचं आहोत. काय मागायचं काम असं, पैसे देऊन जायचे ना. हा जाता येईल. बरं अंडे काय आहे दादा, काय पाहिजे तुला. का हा, ये इकडे काय पाहिजे, ये इकडं. अजून काय पाहिजे रे दादा. हे फोन घे. पेला काय पैसे फोन पे मारते ती मारले का. मारू राहिला. हे ऑनलाईन वाल्यांचं बी टेन्शन. नेटवर्क जर नसलं तर मला कळतच नाही कोणाचे पैसे आले का नाही आले. तुम्ही पैसे कधी देताय ते सांगा मला पहिले. कोण तुम्ही. मला ना आता अजून 15 दिवस थांब फक्त. एकदा माळे तांबटे काढले का बरं दिनकरराव, असं झालं, चहा प्यायला चालू ते परवडलं असतं. मला काय माहिती एवढे उठे बरं मी काय तुम्हाला ना अंडे दे बरं का आज. अंडे अंडे अंडे. मी काय कोंबड्या पाळले का इथं. हे काय अंडे ना काय बोला तू. तेच म्हटलं, मी काय कोंबड्या पाळले का, त्याचे पैसे ठेवा आणि मग अंडे घेऊन जा. अहो, हा पण मग तू 15 दिवसात सगळं पॅक नील करून मला टाकलं. आता पैसे पाहिजे. जा तुम्ही. पाहिलं तर करा. पैसे पाहिजे, मी चहा भेटणार नाही. हो, बरं झालं, मी दिनकरराव. तुमच्या बरोबर चहा प्यायला आलो. आता मी चहा पेत नाही जात. बरं एक करा निघून त्या जातो मी. पोंग्याचं आता एक पुढं चहा द्या. घेत नाही. येऊ का मग मी. पोंग्याचं एक पुढं द्या अजून सांगा तुम्हाला. हो बाबूराव. आणि अहो, एवढं चाव काय म्याव द्या चाव म्याव द्या. भीक मागे धंदे आणि करता. आणि 2 श्रीहरी द्या आणि फेअर लावली द्या. तोंड पार चिगाट झालं हो काय. उन्हामुळे ना हा येतो ना फेअर त्याच्यामुळे. लावली झाली का एक निशाची पुढे द्या. ऐका ना, मग दुकान विकत घेऊन जाता घरी फुकट मध्ये. आता काय राव बोलायचं मला हेच काय. अहो तुम्ही एक कटी घेऊन राव, टाका. तुम्ही इथून जा बरं का, मी तुम्हाला सांगते. हा, जाऊ का मी. मी जर या माणसाला जर चहा प्यायला आलो एखाद्या होतो सुट्ट्यावर तुमच्याबरोबर. चहा दे चहा दे. नाही भेटणार. एवढी मोठी पंचायत होईल असं हे मला. बघा मी दुसऱ्या भेटणार नाही. तुम्ही नसेल देत मी दुसरीकडे जाईल बरं का. तुम्हाला नाही सांगितलं मी का? त्या अंजली काय निघा हवंय इथून. पहिले ते माझ्या अंगाव काय येते मग. निघा इथून. इथून निघा, नाही सांगितलं कळत नाही का. अंगाव आली तर मग तुला जाऊ उधारी जाणार नाही मग. उधार देणार नाही. हा. तुमच्या बापाला मी उधार देणे चुकणार नाही. तोच जाऊ नको हा, काय देऊ नको. मग दिनकरराव, या बाबाला सांगा चला बरं का. बाबराव. जर एक लय पोंगाचं झालं. पुढं दे पोंगाचं पुढं दे
चकण्याला काम मिळेल का? चहा नाही भेटला चला, घेऊन जायला चहा पहिले सुद्धा नाही भेटला तर बाकीचं पंकज तुम्ही जोडून द्या. चला निघून यायला आता. बाई अवघड आहे रे. फुकट खाऊ कुणीकडचे. बाई बाई स्वातीताई अन दिवसा झोपताय तुम्ही तर. दुकान कोणाचं आहे? अहो जरी तुमचं असलं तर कोणी उचलून घेऊन जाय नाही एखादी भरणी काय कोणाची मागत हिंमत आहे का पडल? माझ्या दुकानातून काही घेऊन जायची? आणि तुम्ही झोपल्यावर तुम्हाला काय दिसणार आहे? हे बघ माझी CCTV लावलेली आहे मी. भैया CCTV लावले काय तुम्ही? बाई हे काम तर आवडलं आपल्याला. चोराची टेच कामच नाही राहिलं. हा काही काम आहे म्हणूनच तुझं? झोपताय. मला रसगुल्ले पाहिजे होते. ठीक आहे 5 रुपयाला एक आहे. अहो एकच नाही पाहिजे व पूर्ण भरणीच पाहिजे होती. याच्यामध्ये तो जवळजवळ याच्यातून फक्त 2 काढलेले. हा हा याच्यामध्ये 40 असतात. हा हा आता त्या 40 मध्ये 5 10 50 200 रुपयाची बरणी तर 200 रुपयाची भरणी. पैसे चल. नाही ना लिहून ठेवा. ओ माय, तू आणि तुझा नवरा काय मला काय किड नाही काय लावित काय माहिती? एक दिवस तो मी थोबड तोंडाला तर उधारच घेऊन गेला. मग तुम्ही आमच्या हातातून घेता का ते? आमच्या हातातून म्हणजे म्हणजे हातातून ओळखी ना तुम्ही. तुम्हाला पैसे पाहिजे का नाही? पैसे पाहिजे का नाही म्हणजे? मग बाकीचं मला माहित नाही. पैसे ठेव तुझा नवरा काय किडण्या विकायला भाग पाडतो का एक दिवस? कशाच्या किरण्या हो? आजची उद्या किडण्या नाही म्हणतात, किडण्या म्हणतात किडण्या. काही म्हणू दे त्याला, मला काही नाव येत नाही त्याचं. पण तुमचं नाही चुकीचं आहे बरं का. लगे हातातून माल चुकीचं ओढून आहे घेता. म्हणजे? माल ओढून हे घेता. बघ तुला सांगते मी मंगल, हा. हे माल भरायला ना पैसा लागतो आणि एवढा पैसा कुठून आणायचा? एवढं उधार वाटलं तर पण मला एक म्हणायचंय, आम्ही तुम्हाला पैसे देतोच ना महिन्याला. 1 महिना लेट झालं मग कुठे बिघडलं? 1 महिना म्हणजे अगं 9 महिन्याचे 9 महिन्याचे उधार तुझ्या नवऱ्याकडं. आज ना उद्या भेटणारच आहे. कधी मी मेल्यावर का? बर ओ बाबूराव कुठं इथून? हा दलिंद्र कुणीकडचे? तुम्हाला तर कुठं नेऊन घालाव. म्हणजे तुम्ही यासाठी आले होते का इथं दोघं जण? का हो यासाठी आले होते तुम्ही? कशासाठी आले होते इथं? काय तुझ्या नवऱ्याचा प्रकार? अहो उंदीर गिंदीर गेला होता का? उंदीर शोधत होते का? काय बर्नरमध्ये उंदरं भरले होते काय नाही माहिती? नाही, ते बाजूला गेला असेल, ते घर जागा घर नाही. जायला. मग काय नाही हं? नाही काही नाही. मला खाऊ वाटलं होतं. हो एवढी खायची आग आहे ना तर पैसे आणून द्यायचे आणि खायचं ना. काय खायचं ते तुम्ही देते नाही ना. देते नाही म्हणजे? अहो पैसे घेऊन या ना, घेऊन जा ना. तुम्हाला काय लागतं ते? तुम्हाला म्हणलं तर नंतर देतो. किती दिवस लोकांचा फुकट खाणार आहे? फुकट खाऊ खाऊ. खातं? कोण अहो, खातं? फुकट खाऊ खाऊ ते अंगी लागत नाही. भाई आता तू काल आलती का? तू काल तुम्ही लोकांच्या तळवरला खाऊ खाऊ एवढं तगडे झाल्या. बाई आम्ही कष्ट करतो म्हणून आम्ही पाणी जरी पित आमच्या अंगी लागत. कष्ट करणारा माणूस एवढा फुगतच नाही. हा ना हा. त्याच्यावरून दिसतो. आम्ही कष्ट करतो म्हणून आमच्या अंगावर मास्क नाही. तोडबाड असं जाऊन बघ थोडं झालंय. अहो सुकलंय सगळं निघा जेवण घरी ना. ए, या घरी नाही, या. नाही, नाही. काय मी घरी जावा? ए, मला काय लोटी काय वाटत म्हणजे? तुला उधारी लागते की नाही? उधार लागते का नाही म्हणजे? नाही. तुमच्या बापाला बी उधार द्यायला चुकणार नाही. पोलीस कंप्लेंट करत असतो तुमच्या नावाच्या दोघांच्या. काय? चला मग येते काय ना मी. म्हणजे काय? ए माई तू बी काय भिकार धंदे करते? निघ घरी. निघ इथून. बाई. शिकले का चोऱ्या करायच्या? चोरा नाही हो. त्याला म्हटलं पैसे लावून मांडून टाका, तिच्यावर देत नव्हत्या. हा, मांड ना तू. हा मांड लिहून ठेवा ना. अहो, मी मांडू मांडूच परेशान आहे. वा संपल्या. दुसरं घेऊन येऊ का? हो हा एक पडेल आपल्या घरामध्ये, तीच आणून देऊ लिवायला. हा चालेल ना? त्याच्यावर जर तू शिकली असती ना अरे तर नाही. तुला कळालं असतं व्यवहार एक करा. बिझनेस काय असतो ते. मला ना फक्त पावसाळ्या 250 ग्रॅम आहे ना बेसन पीठ द्या. बेसन पीठ ना. वडे काढायचे वडे. ऐका ना बाबूराव, चक्रायला काय? माझी तळपायची आग मस्तकात गेली आता. आता जर तुम्ही थोडा वेळ जर थांबले नाही तर हा. मी मधून दांडा घेईन आणि दोघांना अशी रस्त्याने मारत मारत घरी पाठवी. आग कशी मस्त कत जाते हो? आग मस्तकात दाखव तुला कशी जाती म्हणून. हा? घे काढून मग. कशी जाते? दाखव तिला. नका राहू द्या आता, मी नेत नाही रसगुल्ले राहू द्या. नाही नको. रसगुल्ले राहू द्या. जाता का तुम्ही ठेवले, इथून? रसगुल्ले ठेवले. तसे हा ठेवून दिले. जाता तुम्ही दोघं जण इथून. कधी घेतला लवकर. कधी घेतला? लवकर निघा. केवढ्याचा घेतला? काय 200 रुपयाचा घेतला. हे बघा, रिकामा मस्करी करू नको. मी एक जर लावला ना तर परत मला रस्त्याला बी दिसायची ना तुम्ही दोघं जण. माझ्या डोक्यात नाही आग उरायली. असं चपला बुटा जर काढले की राय बाबूराव कोणी बाबूराव मी तुमच्या पाया पडते. पैसे देऊ नका पण तुम्ही तुमची घरी जखमारी करा. जा. चला चला पैसे द्यायचं काम नाही. चालू केलं केलं होतं ते तुमच्या पायी मी बंद पाडलं ते. का? आता अहो, पैसे तुमचे द्यायचे नाही फुकट खाऊ तुम्हाला? खाऊ जाम झाले सगळे. स्वातीताई पैसे द्यायचे नाही ना? येते मग मी. हा बरं मी देव टाकेल नको रागवरच्या बायकोचं ना थोडी सायको डोक्यात ती मावाली. बायकोच तुमची मग सायको तर असणारच. सायको आहे ती सायको आहे. घबाड थोबाडाची निवड नाही तर. ते काय गुलाबजाम आणत होतं का? घरी जा तुम्ही. काय? घरी जा हो बाबूराव. बरं इडाचा पुढे ती मला एक चल. बाबूराव तुम्ही निघताय का? डोक्याची झकमारी करू नका बाबूराव. तुम्ही जा इथून. हा जाते का काय तू? जाता का तुम्ही इथून? बाई ग काय डोक्याला ताण आहे हा.
माझंच दुकान असून मला असं नको नको झालंय. दुकान वाढवायची वेळ यायला लागली या लोकांनी. गावातून ह्या लोकांनी काढून दिलं पाहिजे अशा अवदासांना. थोबाड कुणीकडचे करंटे. तिला तर अशी अद्दल घडवणारी ना मागच म्हणा पैसे किती मग तिथं. मी बी देईल ना तर बापाच्या पोटचीच नाही. लय अंगात आणलंय तिनं. मग कोणाची तू हा कोणाची कोणाची म्हणजे तू आता काय ती म्हणते अगोदर बापाची? किती ठाठा भांडत होती. अरे टाटाने ती बाईला अवघड आहे. तू काल आलती आवडत घरात हे नव्हतं मला ते खा वाटत होते रसगुल्ले म्हणून मी आले होते. तुला बरं काही खाऊ वाटत का अडचण हा? आणि तुम्ही कशाला ते भरणं उचलत होते. तुला कळत काय बावटे मी ना त्या याला काय नव्हतं ते दिनकर राव नाही का हा हा तो भेटला हा मग तो मी आलो गाडीवर हा म्हणलं चल चहा पिऊ बुवा असं. हा त्या चहा पाजायला बाहेर तुमच्याजवळ पैसे अगं अगं, का रसगुल्ले घ्यायला नाही. ते उधारच पाजला एका चहा घ्या मागितला होता एका 2 केले हा बाई तुम्ही येणारी का आणि तो उधार किती झाली 24,000 उधार झाली आपली. झाली असं आणि मग? कधी रसगुल्ले खाय कधी हा. गरम भजे खाय कधी स्पेशल चहा पे हा. कधी लेमन टी पे हम्म. कधी माझा पे. पण आता तू आहे ना तुला एक सांगू का हा तू आहे ना तिच्या दुकानात नको येऊ. ती जर धावली ना तो हा. तो कोटा बातच करेल ती हा. पण मी तोंडला पण किती दिवस जाणार आहे त्याच्याकडं. पण नाही तू जाऊच नको तिच्या दुकानात काय आणायला मग मला म्हणजे- सांगायचं हा, आणायला जे लागते ते आणून बाय मी द्यायचं. आणि जाईल हा. हा ती बाईला अवघड आहे. तेच म्हणते. काय झालंय काय रस्त्यात भांडताय? काय 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 कुठे अरे ती ढोली किती भांडते बापा काय तोड देते ढोलीला. हा? 1 रुपयाला ओळखत नाही ही दुकानदारी. स्वातीताई अहो लय चांगली ती. चांगली आहे. मग हा म्हणते हिला चांगली काय आहे. माहिती काय बा? मग हिला काय माहिती त्या दिवशी 5चे चॉकलेट दिली मला खायला. यांना बी दिली ते का? मला दिल की मला अरे दिली. तुला काऊन दिले मी सांगते की तू डबल गिरायक आलं पाहिजे माझ्याकडे म्हणून दिले असतील. नाही नाही गपचूप नाही, तू नाही. नाही शांत बस. मग तुम्ही फुकट खाशाल तर कसं काय जमल? काय झालं फुकट कोण ही खाते. गेली रसगुल्ले मागायला तिच्याकडं. आता रसगुल्ले देईल ती बरोबर तिचं दुकान आहे ती वापायलाच बसेल पण आता हिनं पैसे जावं का नाही माझा फुकट कसं काय देईल. नाही अरे नाही फुकट कस कधी? आधीचीच उधारी माग 24,000 रुपये हा. मग ती म्हणते उधारी दे बाबराव मला माल भरायचा आहे. आता मग बरोबर आहे, उधारी दिल्याशिवाय मग कसं कधी? काय बावटे ती काय? नाही ना मग हातातला ते रसगुल्ल्याचा डबा घेतला ना म्हणून मी डोक्यात आता काय करतो माहिती आहे का मी आता मी गेलो होतो पण तिने मला फक्त चहा पाजला ते पण उधारच पाजला बरं का ते म्हणा टिपून ठेवते म्हणलं ठेव आता काय आणि मग मी तिला काय म्हणलं आता तू उधारी आहे ना 1 बिघा वावर आहे म्हणलो हम्म. ते बिघा बरं ओपितो आणि तू उधारी भरून टाकीतो मग आता काय करतो मग उधारी भरून टाका भाऊ. मग हा. उजवावर इथं काय तुम्ही आता. आणि पर्याय नाही ना मग नाही ती बाई घरी येऊन आपल्या बोकाटी बसतो हा. काय ती बाई lady. हिला काय माहिती असू हिला माहिती नाही असू ती स्वाती काय ऐका ना हो. माहिती मला आपल्याला बिकायची खायचे पैसे ठेवायचे नाही हा. ती स्कूटी इकून टाका कशी बी कोणाची? चालेल. आपली हा मला फिरावं लागत बरं मग वावर इकणार आहे का तुम्ही. मग वावर झोपेचं बिघा बरं मरू दे पाय पाय वावर काय किती महिनाभर कामाला जायचं याच्यात कोण जाईल कामाला पैसे. हिला आयतं खायचंय कामाला जायचं 24,000 थोडी नाही नाही वावर 24,000 ओपितो वावरच ओपितो ठेवीतच नाही वावर मरू दे नाही वावर नाही पोरं काय खातील मग. हिला माझ्या आजा करायची बरं आहे ना मग नाही वावर नाही खायचं. मग जाय कामाला वय हा मी बी जाते कामाला हा. तुम्ही बी जा कामाला. मी नाही जायला का हा. नाशिकला जायचं MIDC कामाला 15,000 रुपये भेटता महिन्याला. 1 महिना काय काम करा ना महिना 15,000 द्यायचे मग बाकीचे नंतर द्यायचे मग दिल ना खायला. आपण काय काय करूया खटाने असतील 1,000 10,000 5,000 असे करून कट करू. बरं, मग पण तुला ठेवायचे तुला नाही. कामाला? हा, मी जाणार आहे जाय कामाला. कामाला मग. हा. जाते मग मी ते MIDC तिच्यावरून पाहिजे लागतात का बाळा. जाय बरं लगेच आजच जाईल निघ हा हा जाय बरं आणि तुम्ही नाही मी नाही जाणार नाही मला या तिच्या जवळ बसायला चहा प्यायला बरं वाटत हा चहा प्यायला बरं वाटत. हा चहाच प्या नुसतं दिवसभर तुम्ही 3 चहा तर होत असतील तुमचे. चहा परत तुला सांगतो अजून काय ते रसगुल्ले हा सोनपापडी याच्याने 24,000 झाले तुमचे. हा आणि पोर आले हा पोरं येते कुरकुरे येते जेवण जाते हा चला येऊ का? कुठे चालला आता मी चाललो. चालला मग का चालत्या? चल चाल ना नका चला कुठे चालले आता? चल